सकाळी उठून मस्त मस्त नाहीये, ठीक आहे, थकलेले आम्ही आहोत आणि आम्ही आता आलो आहे बसमध्ये बसून. ॲक्च्युली आम्हाला खूप उशीर झालेला, थांबा जरा, तर आम्हाला उशीर झालेला, बस फक्त आमच्यासाठी थांबलेली आणि आम्हाला कॉल येत होते, कुठे आहात तुम्ही. तर म्हणून मग मी बसमध्ये काहीच व्लॉग नाही केला, पण सगळे आमच्याकडे बघत पण होते. तर हे झालं आणि आत्ता आम्ही बसमध्ये बसून, नूपूरला थोडासा प्रॉब्लेम होतो आहे, पण ठीक आहे, काय नाही, होईल सगळं नीट. तर आम्ही आता पोचलो आहोत कायम. ओके, भेटू, बाय. तर हे आहे सिद्धरामेश्वर मंदिर, जे इतकं सुंदर आहे आणि इकडचं वातावरण पण तितकंच सुंदर आणि मंत्रमुग्ध करण्यासारखं होतं. आम्ही पाय धुवून, म्हणजे किती सुंदर कल्पना आहे की असे पाईपसारखं काहीतरी लावलेलं, पाय स्वच्छ करून धुवून आपण आतमध्ये मंदिराच्या प्रवेश करतो आणि जसं आपण आतमध्ये एंटर करतो तसंच ते आपल्या कपाळी हे भस्म लावतात आणि त्यानंतर हे मंदिर पाहताच मनाला इतकं शांत वाटतं आणि इतकं बरं वाटतं ना. जास्त सुंदर आहे मंदिर आणि नदीच्या काठी आहे, तर अशी थोडीशी थंडी वगैरे पण खूप मस्त वाटतं. ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं, लेकिन यार यहाँ में पिघल गया. आणि मग आम्ही घेतलं सिद्धरामेश्वराचं दर्शन. आय होप या व्हिडिओच्या द्वारे तुम्ही पण त्यांचं दर्शन करू शकाल. हर हर महादेव, जय श्रीराम, जय श्रीराम. आम्ही बसमध्ये बसलो, मस्त दर्शन झालं. की काका, तुमचं कसं झालं दर्शन? मस्त. कसं वाटतं तुम्हाला? मस्त वाटलं. ऍक्च्युली माझ्या वाईफचं पहिलं स्वप्न होतं की अक्कलकोट, त्याच्यासाठी आलो आहे. वाव, वी आर गोइंग टू ऑल रॉयल थिंग्स, isn't it? काय पाटील वाडा होता राव, असं वाटतंय कोणाच्या तरी वाड्यातच मस्त खायला आलो. खालची जी सिटिंग आहे, हो 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 हो, पैकी फुल फ्लेज मध्ये बसून तुम्ही करू शकता. इकडे मिसळ पावचा घेऊ शकता. अरे कहना क्या चाहते हो? लिंब, पहिली बाईट मस्त गरम गरम मिसळ. हा चटका, रुको जरा, सबर करो. गरम झालंय. देखा आपने लापरवाही का नतीजा है. डिलिशियस. म्हणजे खरं सांगते, अरेंजमेंट करावी तर बालाजी टूर सारखीच करावी. काय अरेंजमेंट आहे ही, म्हणजे अशा वाड्यात बसून आम्ही मस्त मिसळ पाव खातोय. इकडचे इतके सुंदर सुंदर सगळ्या पेंटिंग्स होत्या, परत फ्रेम्स होत्या आणि इतकं मस्त वाटत होतं. नाश्ता केल्यानंतर आम्ही पोचलो तुळजापूरला आणि मग तुषार दादाने आम्हाला काही खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्टी सांगितल्या मंदिराच्या आत जायच्या अगोदर आणि मग आम्ही निघालो. थकलेले फेसेस बट एक्साइटेड टू. आता आम्ही आलो आहोत अखंड महाराष्ट्राची कुलदैवत तुळजाभवानी देवीला आणि इकडचं वातावरण आत्ता तरी, कारण आता काहीतरी 12 वाजले असतील, थोडंसं गरम आहे पण थंडी पण आहे. सो गरमी आणि थंडी मिक्स. आणि आता आम्ही एंटर करतो आणि तुम्हाला सगळं दृश्य दाखवते. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. आय होप यू कॅन सी. नाही, ठीक आहे, दाखवते. वेगवेगळ्या गावावरून, वेगवेगळ्या राज्यामधून आली आहे, कारण सगळीच बॅग घेऊन, आणि बॅग म्हणजे नॉर्मल अशी नाही, मोठी बॅग. तर म्हणजे आत्ता मी खूप एक्सायटेड आहे, म्हणजे आधीपासून होती, खूप जास्त एक्सायटेड आहे की मी पहिल्यांदा येते तुळजाभवानीला. तर खूप एक्साइटमेंट आहे की देवीचं दर्शन कसं होणार आहे, काय होणार आहे, तिला बघायचं आहे, तिला बघण्याची आतुरता खूप जास्त आहे. आणि देव्या खूप सुंदर असतात, म्हणजे सगळ्याच सुंदर असतात. देवी लाईक ते श्रृंगार करून ज्या असतात ना, आहा. सो आय एम डॅम एक्सायटेड टू सी. बघूया.
आणि मग आम्ही प्रवेश केलं आणि इतकं सुंदर आणि भव्य मंदिर आहे, इतकी लोकं होती. इकडे गेल्यानंतर ना खरंच एक पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते. तुम्हाला पण कधी जाणवली आहे का मंदिरात गेल्यानंतर अशा पॉझिटिव्ह वाईब्स? 1 तासाची लाईन आम्ही आतमध्ये मस्त झाली आहे, तर आम्ही इकडे थांबलो आणि इकडून मी मुद्दाम केलं कारण पूर्ण दृश्य आहे बघू शकता. हे मंदिर अजून आम्हाला एक तरी 20-25 मिनटं लागतील आतमध्ये जायला असं मला वाटतं. मी तुम्हाला मागचा परिसर दाखवते. ही लाईन आहे ना, ही जी लाईन तुम्हाला दिसते उजवा होकार नकार, ती लाईन ना, तो आपण जो इंस्टाग्रामवरती दगड पाहिलेला ना, जो तुम्ही हात ठेवल्यावर होकार किंवा नकार असा कळतो, तो आहे. आणि देवीचं छान दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर निघालो आणि आम्ही पण या चिंतामणी मणीला विचारलं आमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील का. मला काय उत्तर मिळाले ते तुम्ही गेस करा. आणि तुळजापूरला आलो आणि बांगड्या नाही भरलं म्हणजे काय केलं, तर या बांगड्या तर भरायच्याच असतात म्हणून मी भरल्या आणि माझ्या आईसाठी पण घेतल्या. आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. आता जिथे आम्ही जात होतो ते म्हणजे पहा, तर आत्ता आम्ही आलो आहे जिथे येण्याची सगळ्यात जास्त उत्सुकता होती किंवा जिकडे येण्यासाठी हा सगळं हे सजलेलं, ते म्हणजे अक्कलकोट. म्हणजे जास्त नाही मला काय ह्याच्याबद्दल संदर्भ द्यायचा आहे. मी स्वामी भक्त आहे आणि मला अक्कलकोटला येण्याची खूप जास्त उत्सुकता होती आणि त्यात आलं. आणि जेव्हापासून ते वटवृक्ष हे असं नेम प्लेट जे वाचायला सुरू केलं ना, तेव्हापासूनच अश्रू चालू झालेले. जेव्हा आम्ही अक्कलकोट या गावात फक्त एंट्री मारलेली, स्वामी समर्थ मंदिर, वटवृक्ष हे वाचायला लागलो होतो ना, तेव्हा बसमध्ये बसून खरंच आनंद अश्रू अनावर होत होते. कारण इकडे येण्याचं हे स्वप्न, हे किती दिवसांपासूनची इच्छा पूर्ण झाली होती. सगळ्यात जास्त आनंद ह्या गोष्टीचा होता की त्यांचा बुलावा, त्यांनी आम्हाला त्यांच्याकडे बोलवून घेतलं. म्हणजे खरंच कदाचित आमची श्रद्धा, आमचं प्रेम त्यांच्यापर्यंत पोचलं. फार गर्दी होती पण स्वामींनी मात्र आपलं दर्शन नक्कीच दिलं. मला खरंच स्वामींना खूप थँक्यू म्हणायचं आहे की जी इच्छा तुम्ही माझी पूर्ण केली, ज्या प्रकारे पूर्ण केली, त्याचा काहीच तोलमेल नाही आहे. ही व्हिडिओ तर तुम्ही नक्कीच पाहिली असाल आणि जर नाही पाहिली असाल तर पहा, कारण हे खरंच मला असं वाटलं अक्कलकोटला जाऊन मला माझा विठ्ठल भेटला. गाईज, आम्ही अक्कलकोटमध्ये जास्त व्लॉगिंग केली नाही. त्याचं कारण हे आहे की आम्ही मूर्ती पाहत होतो सगळ्या आणि तिकडे जातात ॲक्च्युली खूप गर्दी होती आणि त्यानंतर आम्ही फक्त मूर्ती शोधत होतो. पण साहिलला मूर्ती घ्यायची होती घरी आणि आम्ही एक सुंदर मूर्ती घेतली आहे जी तुम्ही बघूनच असं बोलाल की हे म्हणजे खरी वाटते ती मूर्ती. आणि ती मूर्ती आम्ही ब्लॉगमध्ये घेतलो नाही कारण खूप घाई होत होती. आम्हाला पटपट बसमध्ये जायचं होतं आणि सगळंच घ्यायचं होतं. मला माझ्या बाचीसाठी खेळणे पण घ्यायची होती, तर खूप सारं होतं. तर ती मूर्ती तर मी तुम्हाला दाखवणारच आहे, कधी काय ते तर सांगेन. पण ती मूर्ती खूप सुंदर, त्याचा मी फोटो नक्की टाकीन. ह्या लोकांनी पण पाहिले आणि ह्या लोकांना मूर्ती खूप जास्त आवडली. तोपर्यंत व्लॉग पण राहणार, तर खूप उशीर येणार. दर्शन झालं आणि खूप मज्जा गोष्टी झाल्या आणि आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासासाठी. तेव्हा तुषारदादाने आम्हाला एक खूप चांगलं काय काय त्याच्या आयुष्याबद्दल सांगितलं, बालाजी टूर्सबद्दल सांगितलं. आणि मी खरं सांगते, बालाजी टूर्स हे फक्त एक टूर्स मॅनेजमेंट नाही आहे, ही एक फॅमिली आहे आणि इतकी सुंदर फॅमिली आहे. तुषारदादा, वहिनी, सगळे दादा खूप खूप कोऑपरेटिव्ह आहेत. आणि हे फक्त मीच नाही, हे इकडे आलेल्या सगळ्या लोकांच्या मनात होतं. तर हे आमचं आहे फायनल डेचं जेवण, जे खूप जास्त यम आहे. तर आम्ही आता जेवताना तेच बोलत होतो की बालाजी टूर्सचं जेवण प्रत्येक टायमाला एवढं यम होतं, एवढं
म्हणजे सुरेख आणि मॅनेजमेंट पण. तर ना आता बोलल्या का की तुम्हाला काय वाटतं बोला. खूप छान आम्ही पहिल्यांदा आलो देवदर्शन करायला आणि इतकं अप्रतिम होतं. सगळी मॅनेजमेंट त्यांचं सगळं इतकं छान होतं ना, तर असं वाटायला लागलं की पुन्हा आता यायचं तर यांच्याबरोबरच यायचं. नक्की खरंच असं आता वाटतं की हर एक ट्रिप यांच्यासोबतच झाली. म्हणजे एवढं होमली वातावरण आहे, असं वाटतं घरीच आहोत, घरच्या माणसांसोबत आहोत. प्रत्येक माणसाला काही बोलू ना की हे काम आहे, लगेच काम सुरू. बेस्ट. आमचं जेवण वगैरे मस्तपैकी झालंय. जेवण म्हणजे जसं मी आधी बोलली, इतकं मस्त जेवण ना, इतकं की म्हणजे मी म्हणते काकी आता पण तेच डिस्कस करत होतो. तर जेवणामुळे कोणालाही त्रास झाला असं काहीच नाही, म्हणजे उलटी किंवा काय. अरे वा, मला पण सांग यूट्यूब चॅनल. हां, तर मग आम्ही तेच म्हणत होतो की जेवणामुळे कोणाला त्रास नाही झाला. आणि मला असं वाटतं की जर आता प्रवास करायचा नसता आता मुंबईला, मी तर अजून जेवली असती. इतकं यम जेवण होतं. स्टार्टिंग फ्रॉम मटकीची उसळ, मग वांग्याचं भरीत, काय गरम गरम चपाती, भात. अरे लवली. आणि आता हे झाल्यानंतर संपलं नाही अजून. अच्छा, नंतर आहे आईस्क्रीम. केक माहिती नाही, संपला असेल बहुतेक. केक संपला, आईस्क्रीम आहे. आणि आम्हाला पण नाही भेटलं. त्यानंतर आहे सरप्राईज. त्याच्या आधी डान्स होणार आहे. हो या, आपण आपल्या बाजू में नाचेंगे. आणि सरप्राईज काय आहे ते मला माहित नाहीये. हा मुलगा सगळ्यात जास्त एक्साइटेड आहे. सरप्राईज काय आहे याच्यासाठी. मग दादा, अगर दादा हे बोलतात डान्स आईस्क्रीम आहे तीच सरप्राईज आहे. मग आम्ही मला घ्यायचंय का फक्त. हो, या काकी पण एकदम दोघी जबरदस्त आहेत, खूप कोऑपरेटिव्ह आहेत. आणि वहिनींना दिसलं हा छोटू. हा, वहिनींना दिसलं की आम्ही छोटे आहोत म्हणून वहिनी जेव्हापासून आम्ही आलोय तेव्हापासून आम्ही जेवलात का, हे खाल्लत का, ते खाल्लत का, एकदम ताई म्हणजे एकदम वहिनीसारखी एकदम मस्त काळजी घेतली. थँक्यू. आम्हाला तर खूप आवडलं. आम्ही तेच आता बोलत होतो की आम्ही इकडे गेल्यानंतर मिस करणार आहे सगळ्या लोकांना. कृष्णा दादा, तुम्हाला, तुषार दादाला खूप मजा आली. थँक्यू. हे आहेत आयोजक आणि पूर्ण लीडर या सगळ्या मागे. तुषार दादा, जेन्युइनली आम्हाला खूप आवडलं. म्हणजे मी आता एका काकींचा पण रिव्ह्यू घेतला. आता असं वाटतं ट्रॅव्हल करायचं तर फक्त बालाजी टूर सोबत. त्यांनी तुम्हाला चुकीची माहिती दिली. बालाजी टूरचे संचालक तुषार दादा नाहीत, बालाजी टूरचे संचालक संपूर्ण मुंबई, नवी मुंबई आणि ठाणेकर आहेत. ह्याची सर्वांनी नोंद घ्या. बालाजी टूर सर्वांचं आहे. ते तर आहे. थँक्यू. अजून एक मला हे बोलायचं होतं, म्हणजे आम्ही व्हिडिओ घरपासून पाहतोय, तर मी आणि माझ्या बाबांनी म्हणजे आम्ही जेव्हा बघतोय म्हणजे आम्हाला असं वाटलं की तुम्ही किती भाग्यवान आहात की तुम्ही एवढ्या लोकांना घेऊन जायची तुम्हाला संधी मिळते. त्यांचं पुण्य तर तुम्हाला लागतच आहे. त्यावरून तुम्ही त्यावरून तुम्हाला एवढ्या वेळा त्या मंदिरात त्या ठिकाणी जाता येतं. म्हणजे आणि एवढं खरं सांगतो, सर्वांनी लक्ष द्या की भाग्यवान मी नाही आहे, भाग्यवान आपण सगळे आहोत की आपण मराठी घरात महाराष्ट्रात जन्म घेतला. नो डाऊट. आपली देवस्थानं सर्व तरुण वर्गाने बघितली पाहिजेत अशी माझी सर्वांना विनंती आहे. कारण वय झाल्यानंतर मी आज बघतो ना 50-60 नंतर येतात गुडघ्यांचे प्रॉब्लेम आणि त्यांना पण तुषार दादा खूप चांगल्यापैकी मॅनेज करतात. म्हणजे लगेच त्यांच्यासाठी रिक्षा किंवा त्यांना काही त्रास व्हायला नाही देत अजिबात. म्हणजे मी आता बघितलं अक्कलकोटवर आमची बस थोड्या डिस्टन्सवर होती, त्यांनी लगेच त्यांच्यासाठी रिक्षा करून दिली. म्हणजे तेच बोलत होतो, सगळ्या बाबत त्यांनी छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं, एकदम छोटी. इवन आम्ही जेव्हा तुळजापूरवरून येत होतो तर खूप गर्दी होती. कोणत्या जागेवर कोणती मुलं आहेत टप्प्यावर प्रॉपरली आहेत की तुम्हाला इकडून जाते तिकडून. आमचं लक्ष नसलं तरी त्यांचं लक्ष आहे आमच्यावर. सेवेत तडजोड नाही, अजिबात नाही. दादा बेस्ट होती, बेस्ट. मी तर नक्की सांगेन की तुम्हाला ट्रॅव्हल करायचंच आहे बालाजी टूर सोबत. नक्की प्रत्येक मराठी माणसांना माझी विनंती आहे, नक्कीच बालाजी टूर सोबत एकतरी कुठलीही देवदर्शन यात्रा करा. आणि सगळ्यात जास्त माझी विनंती आहे तरुण वर्गाला की खरोखर आपल्याला आध्यात्मिक धार्मिक असणं खूप गरजेचं आहे आणि कमी वयातच ही सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. वय वाढल्यानंतर खूप त्रास होतो देवदर्शनाला. आम्ही बघतो वरिष्ठांना, ठीक आहे आम्ही सर्वांची काळजी वगैरे घेतो, तो भाग वेगळा झाला, पण खूप त्रास होतो. तर तरुण वर्गाला विनंती आहे, आई वडिलांसोबत फॅमिलीसोबत देवदर्शन यात्रा करा.
थँक्यू तुषार दादा. प्रॉपर एंडिंग करता नाही आली पण इथे आहे प्रॉपर. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल आणि हा व्लॉग इथेच संपतोय. आमच्या 2 दिवसांची मजा इथेच संपते. बालाजी टूर सोबत आमचं तर एक घट्ट नातं तयार झालंय किंवा कधीच वाटलं नव्हतं आम्हाला की आम्ही इतक्या चांगल्या लोकांना भेटू आणि इतक्या चांगल्या लोकांसोबत टाइम स्पेंड करायला आम्हाला मिळेल. खरं सांगू तर मी अक्कलकोटला जाण्यासाठी जेव्हा मी त्या यादीत अक्कलकोट हे नाव पाहिलं तेव्हा मी खूप एक्सायटेड होती आणि सगळं खूप काही आहे सांगण्यासारखं. पण मेन मला फक्त हे सांगायचं आहे की माझ्यासाठी स्वामी जादूगर आहेत. माझ्या मनात जी जी इच्छा आली आहे, जी जी इच्छा होती किंवा जे जे मला करावं असं वाटत होतं, जे जे आहे ते त्यांनी पूर्ण केलं. कधी मला वाटलंच नव्हतं हे पूर्ण पण होऊ शकतं, ते पूर्ण झाले. तर हे आपण स्वामींबद्दल एकदा नक्कीच बोलायला तर भेटूयात. मी भलेही एक्सायटेड खूप जास्त अक्कलकोटला जाण्यासाठी होती किंवा जेव्हा मी पंढरपूरला गेली, मी सांगते तुम्हाला आत्ता पण जेव्हा मी पंढरपूरचा तो व्लॉग परत बघते आणि खूप खूप थँक्यू तुम्ही इतकं प्रेम दिलं त्या व्लॉगला. पहिलाच व्हिडिओ आहे माझा आणि त्याच्यावर 500 व्ह्यूज म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तुमचं हे प्रेम माझ्यासोबत असंच राहू दे. तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत नेहमी असाच ठेवा. आणि जे पांडुरंगाचं मी दर्शन घेतलं, त्याच्या आमचं मस्तक लावलं त्याच्या पायाशी, धन्य झालं. म्हणजे आमचं जीवन सफल झालं. खरंच सांगते, सिद्धरामेश्वरची जी एक पूर्ण परिसर होता, जी वाईब होती जबरदस्त, जे देऊळच इतकं सुंदर आहे आणि त्यानंतर तुळजापूरला इतके वेगवेगळी लोक आपला जी बॅग आहे ती घेऊन आईच्या दर्शनाला आलेली. जसं तुषारदादा म्हणाला ते एकदम खरं म्हणाला की सगळ्या तरुण वर्गांनी ना नक्की जायला पाहिजे. आपण म्हणतो की खूप साऱ्या गोष्टी आहेत फिरण्यासारख्या, पण जे हे मंदिर आहे ना, म्हणजे मंदिरं फिरण्यासारखं एक जे आहे ना, मला असं वाटतं की मंदिराच्या आत जाऊन, म्हणजे प्रत्येक मंदिरात ज्या मंदिरात मी गेली त्या मंदिरात जाऊन ती इतकी वाईब येते ना, एक पॉझिटिव्ह वाईब आपल्याकडे, की खरंच आपले अश्रू अनावर होतात. आणि बस मला हेच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की मला ही टूर खूप आवडली. आम्ही सगळ्यांनी फार एन्जॉय केलं आणि थँक्यू सो मच फॉर लव्हिंग दिस व्लॉग. आय होप तुम्ही या व्लॉगला पण तेवढंच प्रेम द्याल आणि येणाऱ्या सगळ्या व्लॉगना तेवढंच प्रेम द्याल. तर थँक्यू सो मच. आणि तुम्हाला पण बालाजी टूरसोबत नक्की ट्रॅव्हल करायचं आहे. थँक्यू सो मच. आणि आपण खूप वेगळ्या व्हिडिओज करताना भेटणारच आहोत. आणि जी मूर्ती मी दाखवत होते, आम्ही जी मूर्ती घेतली अक्कलकोटवरून, ती ही मूर्ती आहे इतकी सुंदर, ज्याला बघूनच असं वाटतं की स्वामी खरंच घरात आलेत, खरंच आम्ही अक्कलकोटवरून स्वामींना घेऊन आलो आहे. आणि बस स्वामींचा, तुमचा आणि सगळ्यांचा आशीर्वाद असाच असू दे. अजून खूप व्हिडिओ येणार आहेत ज्याबद्दल आपण अजून मंदिरं डिस्कवर करू, कदाचित अजून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ, अजून खूप गप्पा गोष्टी मारू, अनुभव एक्सपिरियन्स आणि शेअर करू एकमेकांसोबत. तर आतासाठी साइनिंग ऑफ. थँक्यू सो मच. खूप खूप प्रेम आणि तुम्ही पण तुमचं प्रेम माझ्यावर असंच ठेवाल अशी माझी खात्री आहे. ओके, तो भेटू पुन्हा एकदा दुसऱ्या व्लॉगला. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय.